हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरपर्यंत आपण काय बघितलं का? आठवतंय कोणाला? काय करत होतो लास्ट लेक्चरपर्यंत आपण? रिफ्रॅक्शन बघत होतो. काय बघत होतो? रिफ्रॅक्शन. बट रिफ्रॅक्शनमध्ये पण काहीतरी बघितलं तर आपण. ओके, काय बघितलं तर की शिफ्ट किती होणार. काय बघितलं तर शिफ्ट किती होणार. आणि क्रिटिकल अँगल काढला तर काय काढलं तर क्रिटिकल अँगल काढला तर. आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन काय असतं, त्याच्यानंतर ऑप्टिकल फायबर्स कशा वर्क होतात. नुसतं वर्किंग बघितलं तर आपल्या त्याच्या मेथड्समध्ये और त्याचं इक्वेशन काढण्यात काही इम्पॉर्टन्स नाही. ओके, आपल्याला एवढं हाय लेवलचं नाही. सो आता आपण काय करूया, आतापर्यंत जे आपण रिफ्रॅक्शन बघितलं तर काय रिफ्रॅक्शन बघितलं तर ते काय होतं, एक प्लेन सरफेस थ्रू होतं. ओके, असा एक प्लेन सरफेस असायचा आणि अशी लाईट गेली. ओके, अशी, हे आपलं नॉर्मल घेऊया आपण. ओके, काय नॉर्मल घेऊया. तर अशी लाईट गेली तर हे असं रिफ्रॅक्शन व्हायचं, बरोबर. तर हे अँगल ऑफ इन्सिडेंट, हे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असं होतं. आतापर्यंत जे पण बघितलं आपण. ओके, एव्हरीथिंग वॉज फॉर प्लेन सरफेस. काय होतं, सरफेस कसा होता, स्ट्रेट ऑर प्लेन सरफेस होता. काय होता, स्ट्रेट ऑर प्लेन सरफेस. नाव आता आपण काय बघणार आहे, आठवते तुम्हाला आपण मिररमध्ये काय केलं तर? पहिला प्लेन मिरर बघितले ते, नंतर स्पॅरिकल मिरर बघितले ते. पहिला इमेज इन प्लेन मिरर बघितले त्या, नंतर स्पॅरिकल मिररमध्ये इमेज कसे असतात ते बघितले ते. सेम आता तेच करणार आहे. आता आपण काय बघणार आहे, रिफ्रॅक्शन. आपण काय केलं तर पहिला लॉज ऑफ रिफ्लेक्शन. काय लॉज ऑफ रिफ्लेक्शन कशात बघितलं तर प्लेन मिररमध्ये, मग स्पॅरिकल मिररमध्ये. सेम लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. ओके, और रिफ्रॅक्शन प्लेन मिररमध्ये, प्लेन सरफेसमध्ये, मिरर नाही सरफेसमध्ये, आणि स्पेरिकल सरफेसमध्ये आता बघणार आहे. आता कशात बघणार आपण, स्पेरिकल सरफेसमध्ये. ओके, सो आजचा टॉपिक आहे रिफ्रॅक्शन फ्रॉम स्पेरिकल सरफेसेस. रिफ्रॅक्शन फ्रॉम स्पेरिकल सरफेस. काय आहे, रिफ्लेक्शन फ्रॉम स्पेरिकल सरफेस. ओके, स्पेरिकल सरफेस काय असते, एक अशी सरफेस असते, बरोबर. अशा सरफेसला आपण काय म्हणत असतो, स्पेरिकल सरफेस म्हणत असतो. ओके, बरं आपण काय करूया, आता ह्या स्पेरिकल सरफेसमध्ये, ह्या स्पेरिकल सरफेसचा काहीतरी एक सेंटर असणार. आपण त्याला काय म्हणणार, सी, सेंटर ऑफ कर्वेचर. काय म्हणत असतो, सेंटर ऑफ कर्वेचर. आता इथं अशा लाईन्स द्यायच्या नाही. लाईन्स म्हणजे काय असतं, मिरर असतं. काय असतं, मिरर असतं. हे काय आहे, स्पेरिकल सरफेस. हे काय आहे, स्पेरिकल सरफेस. ओके, ह्याचं मिनिंग काय की इकडची जी बाउंड्री आहे, ओके, इकडची जी बाउंड्री आहे ती वेगळ्या मीडियमची आहे आणि इकडची बाउंड्री वेगळ्या मीडियमची. समजला. तर इकडचं जे मीडियम आहे त्याला आपण काय म्हणूया, एअर मीडियम म्हणूया. काय म्हणूया, एअर मीडियम. एअर नको, चला आपण त्याला मीडियमचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणूया. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे, N1 घेऊया आपण. काय घेऊया, N1. आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा एखादं लाईन, ओके, सेंटर मधून पास होतं, काय सेंटरमधून पास होतं, तर ही लाईन काय असते, स्ट्रेट असते, बरोबर. ह्याला आपण पॅराएक्सियल लाईन म्हणतो, और प्रिन्सिपल लाईन म्हणतो, प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणतो. काय म्हणतो, प्रिन्सिपल ॲक्सिस. आपण काय करायचं, एक ऑब्जेक्ट ठेवायचा प्रिन्सिपल ॲक्सिसवर. कशावर ठेवणार ऑब्जेक्ट, प्रिन्सिपल ॲक्सिसवर. ओके, कशावर ठेवणार ऑब्जेक्ट, प्रिन्सिपल ॲक्सिसवर. ओके, नाव ह्या प्रिन्सिपल ॲक्सिसवर मी काय करतो, आपल्याला काय करायचं, आता ह्याचं इमेज कुठं फॉर्म होते बघायचं. जर आपण इकडनं बघत असलो, ओके, समवेअर हिअर आपण असं बघत असलो, इथून कुठून तरी बघत असलो आपण, तर हे आपल्याला कुठं दिसणार ते बघायचं आपल्याला. ओके, हे ह्या बाजूला दिसणार की त्या बाजूला दिसणार हे बघायचं आपल्याला. ओके, स्पेरिकल सरफेसच्या त्या बाजूला दिसणार की ह्या बाजूला. ओके, सो इथनं काय होतं की एक रे असते, ओके, ती काय होते, अशी जाते. ओके, ह्या बाजूला जाणार आणि इथं आपण काय करणार, नॉर्मल क्रिएट करणार. काय करणार, नॉर्मल. आता स्पेरिकल सरफेसचा नॉर्मल तुम्हाला माहिती आहे कुठं असतो, इट पासेस ऑलवेज थ्रू सेंटर. इट पासेस ऑलवेज थ्रू सेंटर. हे मिररसाठी पण तेवढंच ॲप्लिकेबल आहे आणि स्पेरिकल सरफेससाठी पण ॲप्लिकेबल आहे. ओके, बरं इकडचं जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असणार आहे, इकडचा N2 असणार आहे. काय असणार आहे, N2 असणार आहे. ओके,
समजलं? बरं, आता ही जी रे आहे, ओके, हे काय आपलं नॉर्मल आहे, काय आहे नॉर्मल. ही जी रे आहे ती काय होणार, हे सपोज N1, ओके, N1 इज लेस देन N2 आहे, काय आहे, N1 इज लेस देन N2 म्हणजे काय, N2 जे आहे, ओके, त्याचं जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे ते काय आहे, जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू N1. N2चं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू N1. तर काय होणार, आपली जी रे आहे, ओके, ती डेन्स मीडियम मध्ये जाते फ्रॉम रेअर मीडियम. कशामधून, रेअर मीडियम मधून. हे कोणतं मीडियम आहे, रेअर मीडियम, आणि हे कोणतं मीडियम आहे, डेन्स मीडियम. ओके, तर काय होतंय, रेअर मीडियम मधून डेन्स मीडियम मध्ये जाते. आपण शिकलोय की जेव्हा एखादी रे रेअर मीडियम मधून डेन्स मीडियम मध्ये जाते, इट बेंड्स. बरं, बेंड कुठे होते, टुवर्ड्स द नॉर्मल की अवे फ्रॉम द नॉर्मल. कुठे होते, टुवर्ड्स द नॉर्मल की अवे फ्रॉम द नॉर्मल. सांगा मला, कुठे होते बेंड, टुवर्ड्स द नॉर्मल होणार की अवे फ्रॉम द नॉर्मल होणार, काय सांगता येईल. काय होते, फ्रॉम रेअर मीडियम टू डेन्स मीडियम जाताना काय होते, इट बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल. काय होते, इट बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल. तर हा ऍक्च्युअल पाथ असणार आहे याचा. ओके, ऍक्च्युअली जर मीडियम नसतं तर असा पाथ असता, बट काय होतं की ही जी रे आहे ती अशी बेंड होते. काय होते, अशी बेंड होते आणि इकडे ट्रॅव्हल होते. काय होते, इकडे ट्रॅव्हल होते आणि इथं प्रिन्सिपल ॲक्सिसवर मीट करते. ओके, तर हा जो आहे हा काय असणार, अँगल ऑफ इन्सिडेंट विथ द नॉर्मल, आणि हा जो काय आहे, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. काय आहे, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन विथ द नॉर्मल. ओके, नाव हे झालं. बर, आपल्याला अजून एक रे पाहिजे. आपण काय करणार, दुसरी रे काय करणार, प्रिन्सिपल ॲक्सिस थ्रू पास करणार. आता आपल्याला माहिती आहे की प्रिन्सिपल ॲक्सिस थ्रू रे काय होते, डेव्हिएट होत नाही, स्ट्रेट जाते. काय होते, स्ट्रेट जाते. तर आपलं जे इमेज आहे ते इथं कुठेतरी बनणार आणि आपल्याला वाटणार हे जे ऑब्जेक्ट आहे ते इथं आहे ॲक्च्युली. काय, हे जे ऑब्जेक्ट आहे ते इथं आहे ॲक्च्युली असं वाटणार. ओके, मग आपल्याला काय माहिती नाही ना ॲक्च्युली की हे ऑब्जेक्ट किती लांब आहे. मग हे 10 सेंटीमीटर आहे, 20 सेंटीमीटर आहे, काय नाही. मग आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म्युला काढायचा आहे. काय काढायचं आहे, फॉर्म्युला काढायचा आहे की इमेज कुठं दिसणार, ऑब्जेक्ट कुठं असल्यावर इमेज कुठं दिसणार, ह्याच्यासाठी फॉर्म्युला काढायचा आहे. ओके, सो आपण काय करूया की हे जे ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे, ओके, ऑब्जेक्ट डिस्टन्स आपण काय घेतो, यू घेतो. बरोबर, ऑब्जेक्ट डिस्टन्स काय घेत असतो, यू घेत असतो. बरोबर. बरं, आणि आपण कुठून मोजत असतो, पोल पासून. हा काय आहे, पोल आहे. काय आहे, पोल आहे. जे रिफ्लेक्शनचे साइन कन्व्हेन्शन्स होते तेच असणार आहे. ओके, रिफ्लेक्शनच्या वेळेस जे आपण साइन कन्व्हेन्शन्स केले तेच असणार आहे. ओके, हे डिस्टन्स किती असणार, यू असणार. बरं, इथून आपण काय मोजणार, सेंटर ऑफ कर्वेचर मोजणार. सेंटर ऑफ कर्वेचरला आपण काय म्हणतो, रेडियस म्हणतो. काय म्हणतो, लेंथ, रेडियस, त्याला आर. ओके, काय, आर. तर हे आर झालं आणि आपलं इमेज इथं बनलंय. काय बनलंय, इमेज इथं बनलेलं आहे. बरोबर, तर आपण ह्याला काय म्हणणार, व्ही म्हणणार. हे सी इथं मिळतं. तर हे डिस्टन्स किती झालं, व्ही झालं. किती झालं, व्ही झालं. ओके, बर, हा जो अँगल आहे ह्याला मी काय म्हणतो, अल्फा म्हणतो. काय म्हणतो, अल्फा. हा काय म्हणतो, बीटा म्हणतो. आणि हा काय म्हणतो, गॅमा म्हणतो. समजलं, अल्फा, बीटा, गॅमा. बरं, तुम्हाला डेरिव्हेशन आठवत असेल, आपण जे स्पेरिकल मिररचं केलं. कशाचं, स्पेरिकल मिररचं. आपण काय काढलं तर फोकल लेंथ काढली ती. काय काढलं तर फोकल लेंथ काढली ती. फोकल लेंथच्या साठी पण आपण असंच काहीतरी केलं, अल्फा, बीटा, गामा घेतले ते. बरोबर, त्याच्यानंतर आपण काय कन्सिडर करतो, ऑल रेज आर पॅराएक्झियल. ऑल रेज आर पॅराएक्झियल. पॅराएक्झियल म्हणजे दे आर नियर टू दी. ओके, नियर टू दी प्रिन्सिपल लाईन. ओके, नियर टू दी प्रिन्सिपल लाईन असल्यामुळे काय होतं की ह्यांच्यामधला जो अँगल आहे, ओके, अल्फा, बीटा, गॅमा, आय, आर, हे काय असतात, खूप लहान असतात. देअरफॉर the angles, okay, therefore the angles alpha, beta, gamma, I and R are very small. काय असतात, आर व्हेरी स्मॉल. बरोबर, हे जे अँगल्स होते ते काय होते, व्हेरी स्मॉल. आणि आपण काय करत होतो, एक परपेंडिक्युलर ड्रॉ करत होतो अशी. बरोबर, परपेंडिक्युलर ड्रॉ करत होतो. सपोज हा पॉईंट मी एम घेतला. बरोबर, आणि इथं आपण काय घ्यायचो, पी डॅश घ्यायचो. काय घ्यायचो, पी डॅश. इथं लिहितो, पी डॅश घ्यायचो. हा पॉईंट जो असायचा पी डॅश घ्यायचो. ओके, समजला. बरं, हे झालं आपलं ह्याचं कन्स्ट्रक्शन. मी हे डोळा काढतो, माझा डोळा माझ्याकडे ठेवून घेतो. ओके,
सो नाव आता आपण काय करणार आहे, इकडे लक्ष द्यायचं, नीट लक्ष द्यायचं. मागच्या वेळेस जसं केलं ना तसंच करायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, अल्फा बीटा गॅमा ह्यांच्यामधलं रिलेशन काढायचं आहे. ओके, आय आणि आरचं रिलेशन काढायचं आहे. ओके, तर मी काय करतो, पहिला ट्रायंगल घेतो. ओके, फर्स्ट मी एक ट्रायंगल घेतो. कोणता ट्रायंगल घेतो बघा, ओ एम पी डॅश. कोणता, ओ एम पी डॅश. ओ इन ट्रायंगल ओ एम पी डॅश. ओके, ओ एम पी डॅश ट्रायंगल बघा कसं आहे. हे जे इथं परपेंडिक्युलर ड्रॉ केलं ते इथं काय बनतं, 90 डिग्री बनतं. काय बनतं, 90 डिग्री. तर हा असा ट्रायंगल येतो आपला. ओ एम एम इथं आहे वरती, पी डॅश काय आहे, पी डॅश आहे. ओके, ओ एम पी डॅश. समजलं. बरं, ह्या ट्रायंगलमध्ये ओके इथं अँगल काय आहे आपला, अल्फा आहे. काय आहे, अल्फा आहे. बरोबर. जर मी इथं आणि हे जे डिस्टन्स आहे, ओके हे जे खालचं डिस्टन्स आहे हे किती आहे, यू आहे. काय आहे, यू आहे. आणि ही जी हाईट असणार त्याला आपण एच म्हणतो. ही जी हाईट असणार त्याला आपण एच म्हणतो. बरोबर. काय म्हणतो आपण, ह्या हाईटला एच म्हणतो. बरोबर. बरं, आता जर मी इथनं टॅन अल्फा घेतला, काय घेतलं, टॅन अल्फा. काय घेतलं, टॅन अल्फा. टॅन अल्फा काय येणार सांगा, टॅन अल्फा काय असणार, अपोजिट अपॉन ॲडजेसंट. काय असणार, अपोजिट अपॉन ॲडजेसंट. अपोजिट काय, एच. ॲडजेसंट काय, यू. बट आपण काय करत असतो, पोलपासून डिस्टन्स मोजत असतो. तर आपलं बघा, इन्सिडेंट रे डायरेक्शन कोणता, ह्या साईडला. इन्सिडेंट रे डायरेक्शन ह्या साईडला. बट आपण मोजतोय कुठल्या, अपोजिट साईडला. काय मोजतोय, अपोजिट साईडला. तर यू ची व्हॅल्यू आपण काय घेणार, नेगेटिव्ह घेणार. काय घेणार, नेगेटिव्ह घेणार. समजलं. काय प्रॉब्लेम. बर, सिमिलरली आपण अजून एका ट्रायंगल मध्ये बघणार आहे. इन ट्रायंगल कोणता घेऊ आता मी, मला बीटा अँगल काढायचा. तर काय घेणार, सी पी डॅश एम. काय घेणार, सी पी डॅश एम. सी पी डॅश एम असा ट्रायंगल आहे बघा. इथं अँगल बीटा आहे, इथं पी डॅश आहे, इथं एम आहे. समजलं. इथं पी डॅश आहे, इथं एम आहे आणि इथं सी आहे. तर हे जे डिस्टन्स आहे, हे जे डिस्टन्स आहे ते किती आहे बघा, आर आहे. किती आहे, आर. आणि हे हाईट एच असणार. इथनं मी टॅन बीटा लिहिलं. काय लिहिलं, टॅन बीटा. इथं एक लिहायचं राहिलं, देअरफॉर अल्फा इज इक्वल टू मायनस एच बाय यू. अल्फाची व्हॅल्यू किती येते, मायनस एच बाय यू. इथं काय येतं बघा, बीटा. बीटाची व्हॅल्यू किती येणार, एच अपॉन आर येणार. काय येणार, एच अपॉन आर. बरं, अल्फा इज इक्वल टू मायनस एच अपॉन यू काय येतं का, कारण आपले जे अँगल्स आहेत ते व्हेरी स्मॉल आहेत. तर व्हेरी स्मॉल असताना टॅन अल्फा काय असणार, इज इक्वल टू अल्फा. जेव्हा स्मॉल असतात तेव्हा काय असतं, टॅन थीटा इज नियरली इक्वल टू थीटा ना. मग आता टॅन अल्फा आहे, त्याच्या जागी आपण अल्फा लिहू शकतो. ओके, तर इथं पण तसंच बीटा इज इक्वल टू एच अपॉन आर लिहू शकतो. समजलं. बीटा इज इक्वल टू एच अपॉन आर. काही प्रॉब्लेम. बरं, आता ट्रायंगल कोणता घेतो बघा. ट्रायंगल घेतो मी हा वाला. इथनं गॅमा काढायचा मला. हे इमेज झालं, तर इथं आय लिहूया. आय पी डॅश एम. कोणता, आय पी डॅश एम. हा ट्रायंगल येतोय. कोणता, आय पी डॅश एम. तो ट्रायंगल थोडासा असा सेम असं असणार, खरं थोडासा असं लांब असणार. ओके, तर हे काय झालं, आय पी डॅश एम हा ट्रायंगल झाला. इथं अँगल आहे गॅमा. तर इथं टॅन गॅमा काय येतं, टॅन गॅमा बघा. टॅन गॅमा काय आहे ना. बरं, हे ट्रायंगल रफ करतो, आपल्याला लिहायला जागा पाहिजे. ओके, तुम्ही ह्याच्यातच बघून घ्या. तर इथं काय लिहिणार आहे मी, टॅन गॅमा. टॅन गॅमा काय येणार बघा, टॅन गॅमा माझा असणार आहे पी डॅश एम. काय असणार आहे, पी डॅश एम. हे झालं अपोजिट अपॉन ॲडजेसंट. गॅमा आहे ना इथं, अपोजिट अपॉन ॲडजेसंट. अपोजिट काय, पी डॅश एम. पी डॅश एम म्हणजे किती असतं, एच, हाईट एच. ओके, आणि ॲडजेसंट. ॲडजेसंट काय असणार, हे व्ही. व्ही डिस्टन्स. बरोबर, इथून ते इथंपर्यंतचं डिस्टन्स व्ही. बरोबर. तर गॅमा इज इक्वल टू काय येणार, एच अपॉन व्ही येणार. ओके, गॅमा इज इक्वल टू काय येतं, एच अपॉन व्ही. तर ह्या अल्फा बीटा गॅमाच्या व्हॅल्यूज भेटल्या आहेत आपल्याला. ओके, काही प्रॉब्लेम ह्याच्यात, समजलंय सगळ्यांना. ओके, आय होप हे सगळ्यांना समजलं असेल. मागच्या वेळेस पण अशाच आपण व्हॅल्यूज काढल्या आहेत, ह्या वेळेस पण तसंच काढतोय. ओके, नाव आता काय करणार मी, अजून 2 ट्रायंगल घ्यायचे आहेत आपल्याला. आता मी ट्रायंगल घेतो, ट्रायंगल ओ एम सी. कोणता, ट्रायंगल ओ एम सी. ट्रायंगल असा आहे बघा, तो ओ एम
सी आणि इथं असं नॉर्मल आहे. ओके, हे जे आहे ते नॉर्मल लाईन आहे. ओके, ही जी आहे ती नॉर्मल लाईन काढलेली आहे. इथं अँगल ऑफ इन्सिडेंट आहे आपला. ओके, अँगल OMC इथं लिहितो. इथं अँगल ऑफ इन्सिडेंट आहे. बरोबर, इथं काय अल्फा आहे आणि इथं काय आहे बीटा आहे. बरोबर, तर आपण असं लिहू शकतो. इथं बघा, हा काय आहे, हा जो अँगल आहे तो काय एक्सटेरियर अँगल आहे. काय आहे, एक्सटेरियर अँगल. आपण असं म्हणू शकतो एक्सटेरियर अँगल इज सम ऑफ इंटिरियर अँगल्स असतो. मग हा जो आय आहे, आयला आपण कसं लिहू शकतो, अल्फा प्लस बीटा असं लिहू शकतो. काय लिहू शकतो, अल्फा प्लस बीटा. बरोबर, काय लिहू शकतो, अल्फा प्लस बीटा. बरं, हे झालं फर्स्ट. आता सेकंड ट्रायंगल. ओके, सेकंड ट्रायंगल कोणता घेतोय मी, इकडे लक्ष द्या. कोणता, CMI. कोणता घेतोय, CMI असा ट्रायंगल आहे बघा तो. CMI असा ट्रायंगल आहे तो. अशी इथं डॉटेड लाईन आहे. हा इथं पॉईंट C आहे, इथं पॉईंट I आहे. ओके, आणि ही स्ट्रेट लाईन आहे. इथं गॅमा आहे, इथं R आहे. ओके, आणि इथं बीटा अँगल आहे. ओके, तर ह्या केसमध्ये मी काय म्हणू शकतो, बीटा एक्सटेरियर अँगल आहे. तर मी असं लिहू शकतो, बीटा इज इक्वल टू R प्लस गॅमा. बरोबर, R प्लस गॅमा. फ्रॉम हिअर आय कॅन राईट R इज इक्वल टू बीटा मायनस गॅमा. बरोबर, R इज इक्वल टू बीटा मायनस गॅमा. राईट, काय प्रॉब्लेम ह्याच्यात नाही. ओके, नाव आता आपण काय करूया, स्नेल्स लॉ यूज करूया. काय करूया, स्नेल्स लॉ. काय करायचं, स्नेल्स लॉ यूज करायचा. बरं, स्नेल्स लॉ काय सांगतो, अँगल, साइन ऑफ अँगल इंटू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दिस मीडियम. साइन ऑफ अँगल इंटू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दिस मीडियम. साइन ऑफ अँगल काय असणार, साइन I इंटू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N1. ओके, तर हे काय येणार, N1 साइन ऑफ I इज इक्वल टू काय येणार, अँगल इंटू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम. अँगल काय इथं आपला R आहे. काय आहे, रिफ्रॅक्टेड अँगल इंटू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दॅट मीडियम. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती यायचा, N2 आहे. काय आहे, N2. आणि साइन काय येणार, साइन R येणार. काय येणार, साइन R येणार. समजलं. बरं, आता आपल्याला माहिती आहे की आपले अँगल्स जे आहेत ते काय स्मॉल आहेत. काय आहेत, स्मॉल आहेत. तर साइन I च्या जागी आपण फक्त I लिहू शकतो. काय लिहू शकतो, I. तर काय येतं, N1 I इज इक्वल टू N2 R. काय येतं, N1 I इज इक्वल टू N2 R. बर, I ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. I ची व्हॅल्यू काय, अल्फा प्लस बीटा. तर मी इथं काय लिहितो, N1 इंटू अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू N2 इंटू गॅमा. R ची व्हॅल्यू काय बघा, बीटा मायनस गॅमा. बीटा मायनस गॅमा. बरोबर, काय प्रॉब्लेम, ह्या बीटाच्या व्हॅल्यू जे आहेत त्या एका जागी घ्या आणि हे गॅमाला इकडे आणा. तर काय येतं बघा, N1 अल्फा प्लस N1 बीटा इज इक्वल टू N2 बीटा मायनस N2 गामा. ओके, तर हे काय होणार, आता ह्याला मी इकडे पाठवतो, ह्याला इकडे आणतो. तर काय येतं, N1 अल्फा मायनस नाही प्लस होणार इथं N2 गॅमा इज इक्वल टू N2 बीटा मायनस N1 बीटा. बरोबर, काय प्रॉब्लेम ह्याच्यात. बरं, हे जरा तुम्ही काय करा, पॉज करून लिहून घ्या. मला ही जागा लागणार आहे ॲक्च्युली. ओके, एवढी जागा लागणार आहे पुढचं सॉल्व करायला. तर हे काय करा, पॉज करून लिहून घ्या पहिला. इथंपर्यंत या, मग हे काय करू आपण, रफ करून सॉल्व करूया. काय करूया, रफ करून सॉल्व करूया. केलंय पॉज आणि हे केलंय मी, हे रफ करतो. काय करतोय, रफ करतोय. ओके, आता त्या इक्वेशन वरनं बघूया आपण. ओके, तर काय बघा, N1 अल्फा, आपली अल्फाची व्हॅल्यू काय होती इथं, अल्फाची व्हॅल्यू मी इथं लिहिते. मी इथं लिहितो परत अल्फाची व्हॅल्यू. अल्फा इज इक्वल टू मायनस H/U होतं. अल्फा इज इक्वल टू मायनस H/U इथं होतं ते. ओके, तर ते घेऊया. N1 अल्फा, तर काय येतं, N1 इंटू मायनस H/U. ओके, त्याच्यानंतर काय प्लस N2 इंटू काय आहे गॅमा. गॅमाची व्हॅल्यू काय आली बघा, मायनस प्लस H/V. काय आली, प्लस H/V इज इक्वल टू. ओके, त्याच्यातनं बीटा बाहेर काढा. ओके, ह्याच्यामधून बीटा बाहेर काढला तर काय येतं बघा, इथं
इथं काय येतं बीटा इंटू N2 मायनस N1 येतं. काय येतं N2 मायनस N1. तर बीटाची व्हॅल्यू काय आहे बघा, बीटाची व्हॅल्यू काय h/r, काय येते h/r इंटू N2 मायनस N1 बरोबर. तर हे काय होतात h कट होतात, काय राहतं ह्याला आपण असं लिहू शकतो N2 अपॉन V मायनस N1 अपॉन U. ह्याला ह्या साईडला लिहिलं फक्त इज इक्वल टू N2 मायनस N1 अपॉन R. काय येतं N2 मायनस N1 अपॉन R. तर हा काय झाला आपला फॉर्म्युला झाला. समजला? आय होप तुम्हाला हे समजलं असणार. ओके, हा आपला काय झाला फॉर्म्युला झाला N2 अपॉन V मायनस N1 अपॉन U इज इक्वल टू N2 मायनस N1 अपॉन R. समजलं? हा झाला आपला फॉर्म्युला. ओके, तर हा फॉर्म्युला तर ह्याच्यामध्ये N2 काय आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम आहे, N1 काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर फर्स्ट मीडियम जिथून लाईट येते, काय येते जिथनं आपले रेज येत आहेत तो काय आहे N1 आहे, आणि जिथं रेज जात आहेत तो काय N2 आहे. ओके, V काय आहे डिस्टन्स ऑफ इमेज, U काय डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट, आणि R काय रेडियस ऑफ कर्वेचर. R काय आहे रेडियस ऑफ कर्वेचर आहे. ओके, तर हे असं आपण सॉल्व्ह करतो. काय होतो असं आपण हे सॉल्व्ह करतो. समजलं? तर हे रफ करणार आहे मी, हे लिहून घ्या. ओके, तर हा फॉर्म्युला आहे. आपण ह्या फॉर्म्युल्याचं जरा असं अजून डिस्कशन करूया परत लिहून. ओके, काय करायचं जरा असं डिस्कशन करायचा आणि सम सॉल्व्ह करायची. बरोबर, काय करायचं सम सॉल्व्ह करायचं. ओके, सो मी हे रफ करतोय. पॉज करून तुम्ही लिहून घ्या सगळं. ओके, सो आपला फॉर्म्युला काय, आपला फॉर्म्युला आहे काय आहे N2 अपॉन V मायनस N1 अपॉन U इज इक्वल टू N2 मायनस N1 अपॉन R. काय आहे N2 मायनस N1 अपॉन R. ओके, हा आपला फॉर्म्युला आहे. समजलं? काय प्रॉब्लेम ह्याच्यात? ओके, आता काय करायचं आपण लक्ष द्या. आता N2 काय असतं, N2 इज ओके मीडियम इन which rays are entering. काय असतं rays are entering. आणि N1 काय असतं मीडियम इन which rays are leaving. N1 काय असतं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दॅट मीडियम इन विच द रेज आर लिव्हिंग. रेज आर लिव्हिंग म्हणजे आपलं जे ऑब्जेक्ट होतं बघा असं होतं बरोबर. आपण इथनं रे काढली. ओके, ही लिव्ह करते म्हणजे काय ह्याच्यापासून लांब जाते बरोबर. ही रे काय करते ह्याच्यापासून लांब जाते म्हणजे ह्या मीडियमला, हे जे मीडियम आहे N1 ह्या मीडियमला ते काय करणार आहे लिव्ह करणार आहे म्हणजे सोडून जाणार आहे. आणि ती कुठे एंटर करणार आहे N2 मीडियम मध्ये. कोणत्या N2 मीडियम मध्ये करणार आहे बरोबर. तर N2 कोणता मीडियम असतो ज्यामध्ये रे एंटर होते. काय होते एंटर होते बरोबर, आत येते. आणि N1 कोणता मीडियम असतो तो मीडियम ज्याच्यामध्ये रे लिव्ह करते म्हणजे त्या मीडियमला रे लिव्ह करते. समजला? तर हे नीट लक्षात ठेवायचं कारण जेव्हा कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो ना तेव्हा आपल्याला ह्या पॅटर्नला लक्षात ठेवायला लागतं. काय ह्या पॅटर्नला लक्षात ठेवायला लागतं. जेव्हा आपण सिंपल प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तेव्हा आपण असं म्हणू शकतो की N2 इज मीडियम ऑफ इमेज, N1 इज मीडियम ऑफ ऑब्जेक्ट.
बट जेव्हा कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम येतात ना तेव्हा आपले हे ह्या अंडरस्टँडिंगनं करायला लागतं, समजलं? तर बेटर कीप दिस अंडरस्टँडिंग. ओके, आपण जे पण डिस्टन्स घेणार आहे, ओके, ऑल डिस्टन्स आर मेजर फ्रॉम दी पोल. कुठून? पोल पासून. पोल काय होतं? सेंटर पॉइंट होता. पोल काय असतो? सेंटर पॉइंट आहे. तिथून आपण सगळे डिस्टन्स मेजर करणार आहे. ओके, अँड द डायरेक्शन ऑफ इन्सिडेंट रे इज टेकन ॲज पॉझिटिव्ह. काय? द डायरेक्शन ऑफ इन्सिडेंट रे इज टेकन ॲज पॉझिटिव्ह. काय असते? पॉझिटिव्ह असते. जी इन्सिडेंट रेची डायरेक्शन आहे ती काय असणार आहे? आपली पॉझिटिव्ह असणार आहे. कळलं? समजलंय सगळ्यांना? ओके, चला सम सॉल्व्ह करूया. ओके, काय करायचा? सम सॉल्व्ह करायचा आपण. ओके, म्हणजे तुम्हाला कळत की नेमकं यूज कसं करायचं. ओके, सम घेतले तर तुम्हाला लगेच आयडिया क्लिक होईल. बरं, स्टार्ट करायचं. सपोज एक मीडियम आहे, सिंपल प्रॉब्लेम घेऊया. ओके, सिंपल प्रॉब्लेम घ्या. इथं पोल आहे, त्याचं ऑब्जेक्ट कुठे ठेवलं आहे? ॲट डिस्टन्स 10 सेंटीमीटर. किती ठेवलं आहे? 10 सेंटीमीटरवर ऑब्जेक्ट ठेवलेलं आहे. ओके, आपलं जे रेडियस ऑफ कर्वेचर आहे, काय रेडियस ऑफ कर्वेचर आहे ते किती आहे? 15 सेंटीमीटर आहे. किती आहे? 15 सेंटीमीटर. ह्याचं जे रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स आहे ते किती आहे? 1 आहे. ह्याचं रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स n इज इक्वल टू 2 आहे. ओके, आपल्याला फाइंड काय करायचं आहे? इमेज डिस्टन्स फाइंड करायचं आहे. काय करायचं आहे? इमेज डिस्टन्स और पोझिशन ओके, आणि अँड इफ इमेज इज रियल और वर्चुअल. काय असणार? इमेज इज रियल और वर्चुअल. समजलं? बरं, ह्याच्यावरचं तुम्हाला सम पण मी दाखवतो. ओके, सम मी दाखवतो तुम्हाला. चला हे जास्त घ्या, ॲक्च्युली हे 15 घ्या. ओके, आणि हे 10 घ्या, म्हणजे सम बरोबर येतो. चला बरं, आता यू काय आपला? यू आपण इथून ते इथं मोजणार. हे ऑब्जेक्ट आहे, बरोबर? हे ऑब्जेक्ट आहे. तर यू इज इक्वल टू काय असणार? -15 सेंटीमीटर. आर आपण इथून ते इकडं, आपल्या रेज अशा जाणार आहेत, हे डायरेक्शन पॉझिटिव्ह, तर आपण इथून ते इथं मोजणार आहे. ओके, तर आरची व्हॅल्यू काय येणार आहे? 10 सेंटीमीटर. ओके, आपला फॉर्म्युला काय मग? n2/v minus n1/u is equal to n2 minus n1/r. बरोबर? हा फॉर्म्युला आहे. तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा. काय करायचं? पुट करायचं. n2 ची व्हॅल्यू किती आहे? आता n2 कोणता असणार? ज्याच्यामध्ये रे एंटर होती. आता बघा, ही रे कोणत्या ह्याच्यामध्ये एंटर होतीये? ह्या मीडियममध्ये एंटर होते. तर ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे? 2 आहे. तर n2 ची व्हॅल्यू किती असणार? 2/v आपल्याला काढायचं आहे. ओके, मायनस. ओके, n1 काय असतं? ज्याच्यामधून रे लीव्ह करते. बघा, ह्या ऑब्जेक्टला लीव्ह करते ही रे, बरोबर? लीव्ह करते. मग ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय? 1. तर हे काय ना 1 काय येणार? यू येणार. तर यू ची व्हॅल्यू किती आहे? -15. किती आहे? -15. विथ डायरेक्शन घ्यायचं. -15 इज इक्वल टू n2 काय आहे? हे आपला 2 - 1 आर काय आहे? +10 आहे. आर ची व्हॅल्यू किती आहे? +10 आहे. ओके, तर हे काय येतं बघा, 2/v + 1/15 इज इक्वल टू 1/10. तर हे काय येतं? 2/v इज इक्वल टू 1/10 - 1/15. हे किती येतं? 5/150. किती येतं? 5/150. ओके, तर 2/v इज इक्वल टू किती येतं? 5 × 1 = 5, 5 3 × 15 30. तर 1/30. तर v किती येणार? हे
60 सेंटीमीटर येणार. तर V किती येणार याच्यातून 60. याला आपण काय करतो इन्व्हर्ट करतो. काय करतो इन्व्हर्ट. तर काय येतं V/2 इज इक्वल टू 30. तर 2 ला इकडे पाठवा, मल्टिप्लाय होतं 2 3 जा 60. तर V इज इक्वल टू काय तर 60. म्हणजे काय हे 10 सेंटीमीटर. आपण जर असं +60 आलंय, काय आलंय +60 आलंय, तर हे इथं कुठेतरी इमेज बनणार. समजलं. हे 10 सेंटीमीटर असं हे 20 30 40 50 60 असं जरा लांब येईल, इथं कुठेतरी इमेज बनणार. ओके, इमेज कुठं बनणार, ह्या इथं कुठेतरी इमेज बनणार आपली. ओके, 60 सेंटीमीटर फ्रॉम दी पोल. ओके, ह्या साईडला, राईट साईडला. समजला. तर हे सम कॉपी करून घ्या, तुम्हाला समजलं. बरं, ह्याचं आपण जरा व्हिज्युअलायझेशन बघूया. काय होतं व्हिज्युअलायझेशन. सपोज एक रे काय होते इथनं निघते. ओके, हे आपलं काय सेंटर ऑफ कर्वेचर. आपण काय करतोय इथनं नॉर्मल क्रिएट करतोय. तर ही जी रे आहे ती काय होणार, थोडीशी नॉर्मलकडे बेंड होणार. काय होणार, थोडीशी. ॲक्च्युली ती अशी जायला पाहिजे होती, काय नॉर्मलकडे बेंड झाल्यामुळे काय होतं की ही रे काय होते अशी जाऊन इथं मीट होते. अशी जाऊन इथं मीट होते. तर हे ॲक्च्युअल व्हिज्युअलायझेशन झालं. थोडंसं बेंड झाली आपली. ओके, हे 1/10 असंच राहू द्या. समजलं. हे झालं आपलं व्हिज्युअलायझेशन. समजलं. काय प्रॉब्लेम. हा अँगल आय आहे, हा अँगल काय आहे आर आहे. समजलं. चला, हे झाला सिंपल सम. अजून एक करूया. काय करायचं, अजून एक करायचं. ओके, तुमचा कॅमेरा चालू आहे का बघू द्या मला. ओके, इट्स रनिंग. आपण अजून 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. थोडे डिफिकल्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. थर्ड वन ह्याच्यानंतर. बरं, ही इमेज कशी आहे, त्याचं तर पोझिशन काढलं आपण 60 सेंटीमीटर, बट इमेज कशी आहे. बरं, एक तिथं लिहून घ्यायचं. ओके, काय लिहायचं, whenever the two rays, नाही असं नका लिहू तुम्ही, दुसरं लिहा. ओके, when the sign of U and V are opposite, then the image is real image. ओके, आणि सेकंड पॉइंट हा फर्स्ट झाला. सेकंड, when the sign of U and V are same, then काय, the image कशी असते, व्हर्च्युअल. बरं, ह्या केसमध्ये बघा V इज इक्वल टू काय +60 आणि U काय होतं आपला -15 सेंटीमीटर. काय होतं -15 सेंटीमीटर. इथं बघा निगेटिव्ह साईन, पॉझिटिव्ह साईन, अपोजिट साईन असल्यावर काय येणार, रिअल इमेज. अपोजिट साईन रिअल इमेज. ओके, आणि सेम साईन असल्यावर व्हर्च्युअल इमेज येणार. काय येणार, सेम साईन असल्यावर व्हर्च्युअल इमेज येणार. असं लक्षात ठेवायचं. समजलं. बर, हे कशासाठी आहे, फक्त स्पेरिकल सरफेस साठी आहे, स्पेरिकल मिरर नाही. हा, स्पेरिकल सरफेस साठी. एवढं लक्षात ठेवायचं, नाही तर स्पेरिकल मिररचे तुम्ही सगळं गोंधळ घालून ठेवणार. ओके, कशासाठी आहे, स्पेरिकल सरफेस साठी आहे. चला, मी हे रफ करतोय. आपण अजून एक प्रॉब्लेम बघूया. ओके, मी तुम्हाला प्रॉब्लेम देतो, मग फळा रफ करायला स्टार्ट करतो. तोपर्यंत तुम्ही ट्राय करा. ओके, माझा फळा रफ पुस्तक तुम्ही ट्राय करा. ओके, प्रॉब्लेम बघूया. आपल्याला थोडासा वेगळा घ्यायचा आहे ना. सपोज हे ऑब्जेक्ट आहे, किती आहे, 10 सेंटीमीटरवर. किती आहे, 10 सेंटीमीटरवर. ओके, आणि मागच्या वेळेस किती होतं, 15 सेंटीमीटर होतं. आणि हे जी रेडियस ऑफ कर्वेचर आहे. ओके, आरची व्हॅल्यू किती आहे, 15 सेंटीमीटर आहे. रेडियस ऑफ कर्वेचर किती आहे माझं, 15 सेंटीमीटरवर. इमेज फाइंड करा. हे काय U आहे, हे काय R आहे. ओके,
आणि इमेज. आता ह्याचं n इज इक्वल टू 1 घ्या आणि n इज इक्वल टू 2 घ्या. चला, दोघांचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे तुम्हाला. ओके, क्वेश्चन दिला आहे, ट्राय करा. तोपर्यंत माझं मी बोर्ड रफ करतो. ओके, काय करतो, माझा मी बोर्ड रफ करतो. तोपर्यंत तुम्ही ते सॉल्व करून घ्या. ओके, सो आय एम रबिंग दिस. बघायचं. बरं, काय होते बघा, आपला फॉर्म्युला काय आहे. पहिला आपण काय करूया, यूची व्हॅल्यू किती आहे, -10 सेंटीमीटर. हे किती आहे, -10 सेंटीमीटर. आरची किती आहे, 15 सेंटीमीटर प्लस 15 सेंटीमीटर आहे. आरची व्हॅल्यू काय, 15 सेंटीमीटर. आपल्याला व्ही फाइंड आउट करायचं आहे. बरोबर. तर आपला फॉर्म्युला काय आहे, N2/V - N1/U इज इक्वल टू N2 - N1/R. हा फॉर्म्युला आहे. बरोबर, हा फॉर्म्युला आहे. बरं, ह्याच्यामध्ये बघा N2ची व्हॅल्यू किती आहे. N2ची व्हॅल्यू काय असणार, आता N2 काय असणार, ज्याच्यामध्ये रे एंटर होतीये, तर हा N2 असणार. आणि N1 काय असणार, ज्याच्यामध्ये रे लीव्ह होते. लीव्ह कुठनं होणार, इथून होणार. तर N1 झाला. N2ची व्हॅल्यू किती आहे आपली, 2. तर 2/V मायनस काय येणार, मायनस N1 काय, 1/-10. 1/-10 इज इक्वल टू 2 - 1/15. बरोबर, 2 - 1/15. तर हे किती येतं बघा, 2/V प्लस 1/10 इज इक्वल टू 1/15. बरोबर, तर 2/V इज इक्वल टू काय येतं, 2/V इज इक्वल टू 1/15 मायनस 1/10 येतं. बरोबर, 1/15 मायनस 1/10. बरोबर, तर हे किती येतं, 2/V इज इक्वल टू 10 - 15/150. तेवढंच येतं. काहीतरी घोळ झाला आहे आपला. ठीक आहे, चला राहू दे. तर हे सॉल्व करून घ्या. तर हे काय येतं, 2/V इज इक्वल टू काय येतं, -5/150. किती येतं, -5/150. हां, बरोबर आलं आहे, -5/150. बरोबर आहे, काही चुकलेलं नाही आपलं. तर हे काय येतं, 5 × 1 = 5, 5 30 काय येतं, 5 30. तर 2/V इज इक्वल टू काय येतं, -1/30 येतं. तर आपण असं लिहू शकतो, V इज इक्वल टू -60 सेंटीमीटर. काय लिहू शकतो, V इज इक्वल टू -60 सेंटीमीटर. यूचं काय होतं, -10 सेंटीमीटर. यू काय होतं, -10 सेंटीमीटर. जर आपण बघितलं, मी तुम्हाला आता ज्या 2 लाईन्स दिलत्या, काय दिलत्या, 2 लाईन्स दिलत्या. तर यू आणि व्हीचे काय साईन सेम आहेत. काय साईन जे आहेत ते काय सेम आहेत. म्हणजे इमेज बनणार, इमेज काय असणार आहे, व्हर्च्युअल. इमेज काय असणार आहे, व्हर्च्युअल. ओके, इमेज कशी असणार आहे, व्हर्च्युअल. -60 सेंटीमीटर म्हणजे काय असणार, इकडं कुठे, चला इथं पकडतो मी. ओके, म्हणजे ह्या बाजूला कुठेतरी हे 60 सेंटीमीटर आपण ॲज अ कन्सिडर करू. काय 60 सेंटीमीटर. ॲक्च्युली ह्याच्यात काय होत असतं बघा, आपलं जे रे ऑफ लाईट जाणार, ओके, अशी रे ऑफ लाईट जाणार. हे आपलं काय झालं, नॉर्मल इन्सिडेंट्स. आणि ही थोडीशीच रिफ्रॅक्ट होणार. काय होणार, थोडंच रिफ्रॅक्ट होणार. थोडं रिफ्रॅक्ट झालं, बेंड टुवर्ड्स नॉर्मल झालं की अशी निघून जाणार. ॲक्च्युली ही अशी जायला पाहिजे होती. ओके, थोडंच रिफ्रॅक्ट होणार, जास्त रिफ्रॅक्ट नाही होणार. आणि ही अशी निघून जाणार. मग मला सांगा की जर आपण इथनं एक रे घेऊन गेलो असं पुढं, तर ह्या 2 रेज कुठं मीट होणार आहेत का. हे बघा, हे डायव्हर्जच होत आहेत ना, हे असे डायव्हर्जच होत चालल्यात. बरोबर, तर हे मीट होणार नाही. मग आपण काय करतो, इमेज जी होणार ती काय करतो, आपण इथनं एक रे ट्रेस बॅक करतो. काय करतो, इथनं एक रे ट्रेस बॅक करतो. आणि आपल्याला हा पॉईंट भेटतो जिथं ही रे काय होते, मीट होते. आपल्याला असं वाटतं की हे जी ऑब्जेक्ट आहे, हे जे ऑब्जेक्ट आहे ते ह्या पोझिशनवरनं येत आहे.
ह्या पोझिशनवरनं रेज येतात, म्हणून त्याला काय आली, नेगेटिव्ह साईन आली. काय आली, नेगेटिव्ह साईन. ओके, मग तेच आपण मगाशी बघितलं होतं की सेम साईन असेल तर इमेज कशी असते, व्हर्च्युअल असते. काय असते, व्हर्च्युअल असते, बरोबर. आणि डिफरंट साईन असेल तर रिअल असते. काय असते, रिअल असते. आय होप तुम्हाला हे समजलं असणार. ओके, मी हे रफ करतो, आपल्याला अजून 1-2 एक्झाम्पल बघायचे आहेत. ओके, एकच बघूया, त्याच्यातच 2 करूया आपण. हे पॉज करून लिहून घ्यायचा. बर, चला एक्झाम्पल घेऊया. बर, आता काय घेतो मी, आपण एक असं स्पेरिकल बॉल घेऊया ऑफ ग्लास. काय, स्पेरिकल बॉल ऑफ ग्लास. ओके, काय घेतो, स्पेरिकल बॉल ऑफ ग्लास. ह्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे n इज इक्वल टू 4/3. किती आहे, n इज इक्वल टू 4/3. हे सेंटर आहे आणि ह्याचं जे रेडियस आहे, ओके, जे रेडियस आहे r इज इक्वल टू किती आहे, 15 सेंटीमीटर आहे. किती आहे, 15 सेंटीमीटर. आणि मी तुम्हाला सांगितलं ह्या सेंटरपासून एक 5 सेंटीमीटरवर, ओके, 5 सेंटीमीटरवर एक एअर बबल आहे. काय आहे, एअर बबल आहे. किती, 5 सेंटीमीटरवर एक एअर बबल आहे. ओके, किती आहे, 5 सेंटीमीटरवर एक एअर बबल आहे. आणि फर्स्ट, ओके, फर्स्ट केस तुम्ही काय करताय, इकडून बघताय. ओके, पहिली आपली केस बघायची ज्याच्यात तुम्ही इथून बघताय. ओके, तर ह्या केससाठी आपण बघायचं आहे. समजला. तर आपल्याला हे जे एअर बबल आहे हे कुठं दिसणार हे काढायचं आहे. ओके, आणि ह्याच्या बाजूला जे ॲटमॉस्फिअर आहे ते कोणतं आहे, एअर आहे. काय आहे, एअर विथ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n इज इक्वल टू 1 असणार. n इज इक्वल टू 1 असणार. ओके, आता इथं बघा, हे आपलं काय झालं, ऑब्जेक्ट झालं. काय झालं, हे जे ऑब्जेक्ट आहे, ओके, हे किती लांब आहे सांगा मला, फ्रॉम दी सरफेस. ओके, हे आपलं सरफेस झालं ना, इथं आपला पोल असणार, बरोबर. ह्या सरफेस पासून किती लांब आहे, हे आपल्याला u आहे, बरोबर. तर हे किती लांब असणार बघा, टोटल जे रेडियस आहे, टोटल जे रेडियस आहे, ओके, टोटल रेडियस किती आहे आपलं, 15 सेंटीमीटर. किती आहे, 15 सेंटीमीटर. आणि हे 5 सेंटीमीटर फ्रॉम दी सेंटर अवे आहे. तर हे 5 सेंटीमीटर जर मी मायनस केले रेडियसमधून, मला काय भेटणार, 10 सेंटीमीटर भेटणार. काय भेटणार, 10 सेंटीमीटर. तर u ची व्हॅल्यू किती झाली माझी, u ची व्हॅल्यू झाली माझी -10 सेंटीमीटर. -10 सेंटीमीटर. का, कारण आपले जे रेज आहेत ते कसे ट्रॅव्हल करणार, आपल्याला जर इथं बघायचं आहे तर रेज माझे ह्या डायरेक्शनला ट्रॅव्हल करणार. बट आपण पोलपासून ह्या डायरेक्शनला मोजतोय, बरोबर. काय करतोय, पोलपासून मागच्या डायरेक्शनला मोजतोय. ओके, आर किती आहे माझा, 15 सेंटीमीटर. किती आहे, 15 सेंटीमीटर, बरोबर. आर ची व्हॅल्यू किती आहे माझी, 15 सेंटीमीटर. आर ची व्हॅल्यू किती आहे, 15 सेंटीमीटर. बट आपण आर कुठं मोजतोय बघा, पोल पासून आत मोजणार आहे. रेडियस आतच मोजणार आहे ना, रेडियस थोडी तुम्ही बाहेर मोजणार आहात, बरोबर. रेडियस कुठं, आत मोजणार आहात. अँड वी आर गोइंग अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ रे. काय, अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ रे. तर काय येतं, -15 सेंटीमीटर येतं. काय येतं, -15 सेंटीमीटर येतं. कळलं, बरं. आता ह्याच्यामध्ये n2 काय असणार आणि n1 काय असणार. आता हे काय बघा, इथून काय होतात आपले रेस बाहेर म्हणजे लिव्ह करतात. ते काय होतंय, लिव्ह करतात. ते लिव्हिंगचं जे असतं त्याला आपण काय म्हणतो, n1 म्हणतो. आणि एंटर म्हणजे इथून काय करणार, दुसऱ्या मीडियम मध्ये एंटर करणार. काय करणार आहे, एंटर करणार आहे. एंटर करणं म्हणजे काय असतं, n2 असतं. एंटर म्हणजे काय असतं, n2. एंटर n2, लिव्ह n1. ओके, तर आपण काय म्हणणार, n2 इज इक्वल टू 1 आणि n1 इज इक्वल टू 4/3. ओके, आपला फॉर्म्युला काय बघा आता, n2 अपॉन v मायनस n1 अपॉन u इज इक्वल टू n2 मायनस n1 अपॉन r, बरोबर. हा फॉर्म्युला आहे. ओके, तर ह्याच्यात आपण पुट इन करूया. आता n2 ची व्हॅल्यू किती आहे बघा, 1 आहे. काय आहे, 1 अपॉन v आहे तसाच vच फाइंड करायचा आहे. मायनस n1 ची व्हॅल्यू किती आहे बघा, 4/3. किती आहे, 4/3. तर इथं लिहितो मी
4 डिवायडेड बाय 3 डिवायडेड बाय यू ची व्हॅल्यू किती आहे -10 किती आहे -10 -10 झालं. त्याच्यानंतर काय n2 -n1 n2 काय आहे बघा n2 काय आहे आपला 1 आहे बरोबर. मग इथं काय लिहिणार 1 - 4/3 अपॉन रेडियस किती आहे -15 किती आहे -15 बरोबर. तर आपण इथं -15 लिहिणार ओके. तर इथं काय करायचं 1/v मायनस मायनस काय होतं प्लस होतं आणि हे काय येतं 4/30 येतं ओके इज इक्वल टू 1 - 4/3 काय येतं -1/3 येतं काय येतं -1/3 येतं बरोबर. आणि हे काय आहे -15 आहे तर हे मायनस मायनस प्लस होतं तर हे इक्वल टू काय येतं 3 घालते गेल्यावर काय येतं 1/45 काय येतं 1/45. तर हे टोटल मी काय लिहिणार इज इक्वल टू 1/45 बरोबर इज इक्वल टू 1/45 बरोबर. फास्ट नाही होत आहे ना थोडं फास्ट जायला लागणार आहे आपल्याला अजून एक करायचं आहे आपल्याला जरा पोर्शन लवकर संपवायचं म्हणून जरा फास्ट जायला लागणार आहे ओके. तर हे काय येतं 1/v इज इक्वल टू 1/45 मायनस 4/30 ओके काय येतं 4/30. त्याला आपण असं पण करू शकतो 4 2 जा 4 आणि 2 15 जा 30 ओके. तर ह्या जागी मी काय लिहू शकतो 2/15 लिहू शकतो 2/15 हे बघा 2 जा 15 जा बरोबर. तर हे किती येतं 2/15 तर 1/v इज इक्वल टू आता ह्या 15ला मी काय करतो मल्टिप्लाय बाय 3 इथं पण मल्टिप्लाय बाय 3 काय येतं 1 - 6/45 येतं 15 3 जा 45 बरोबर. तर हे काय येतं 1/v इज इक्वल टू काय येतं बघा -5/45 -5/45 ला 5 1 जा 5 9 जा 45 -1/9 तर v इज इक्वल टू काय येतं -9 सेंटीमीटर -9 u इज इक्वल टू काय येतं -10 सेंटीमीटर आणि v इज इक्वल टू काय झालं -9 सेंटीमीटर. हे 10 सेंटीमीटर आहे 9 सेंटीमीटर इथं कुठेतरी असणार बरोबर. तर हे जे इमेज आहे इथं बनतं ओके इमेज आहे इथं बनतं हे ऑब्जेक्ट आहे ओके समजला. -9 सेंटीमीटर म्हणजे काय इथून आतच बनणार काय आलं काय प्रॉब्लेम समजलंय सगळ्यांना ओके समजलंय ना. बर हे रफ करतो मी काय करतो रफ करतो. अजून काही राहिले का कुठे गेला पेज. बर याचं व्हिज्युअलायझेशन बघायचं आपण जरा आपल्याला कसं दिसतं ऍक्च्युली हे रफ करतो मी. ऍक्च्युअल मध्ये हे कसं होत असेल ते बघूया आपण ओके. हे आपलं ऑब्जेक्ट इथं आहे ओके. काय होणार इथनं एक रे अशी बाहेर पडणार ओके आणि इथं असं नॉर्मल असणार आपलं ओके असं नॉर्मल असणार ओके. आता इथनं काय होणार अशी रे ऍक्च्युली अशी जायला पाहिजे होती रे अशी ऍक्च्युली जायला पाहिजे होती ओके रे अशी ऍक्च्युली जायला पाहिजे होती ओके. बट काय होतं की आपलं जे रे आहे ती पहिलं हे डेन्स मीडियम आहे हे रेअर मीडियम आहे ओके. काय डेन्स मीडियम आहे हे रेअर मीडियम आहे बरोबर. तर काय होतं की आपली जी रे आहे ती काय होते इट शिफ्ट्स अवे फ्रॉम दी नॉर्मल म्हणजे हे जे डॉटेड लाईन आहे ही सेकंड वाली ह्याच्यापेक्षा लांब जाणार ओके ह्याच्यापेक्षा लांब जाणार. तर ही रे अशी कुठं जाईल समजलं ही रे अशी कुठं जाईल ओके. तर जर आपण ह्या रेला ट्रेस बॅक केला तरी तर ते कुठं असं कुठंतरी येणार ओके. तर ह्या पोझिशनला बनवतंय आपलं समजलं. म्हणून आपलं जे ऑब्जेक्ट होतं त्याच्यापेक्षा इमेज इथं आली. ऑब्जेक्ट किती होतं 10 सेंटीमीटर होतं आणि इमेज कुठं आली 9 सेंटीमीटर -9 सेंटीमीटरवर आली समजलं. तर हे असं व्हिज्युअलायझेशन आहे. हे ॲक्च्युअल पाथ ऑफ रे अशी असणार आहे खरं ड्यू टू रे काय होते फ्रॉम डेन्स मीडियम टू रेअर मीडियममध्ये जाते तर इट विल शिफ्ट अवे फ्रॉम दी नॉर्मल. तर ही अशी जाणार अशी जाते म्हणजे काय ही कुठनं तरी अशी मागून येत असणार समजलं. हे ॲक्च्युली होत आहे. तर चला आता आपण काय करूया ह्यामध्येच एक अजून बघूया ओके. काय होतं हे सेंटर होतं आपलं बरोबर काय होतं हे सेंटर होतं
हे काय ऑब्जेक्ट होतं बरोबर. ऑब्जेक्ट किती होतं 5 सेंटीमीटर फ्रॉम दी सेंटर. आता मी काय करतो ह्या बाजून बघतोय, काय करतोय ह्या बाजून बघतोय मी. समजलं. आता मी ह्या बाजून बघतोय. तर ह्या बाजून बघताना मला हे ऑब्जेक्ट किती लांब दिसणार बघा. हे 10 सेंटीमीटर नाही सॉरी 15 सेंटीमीटर प्लस 5 सेंटीमीटर म्हणजे टोटल किती दिसणार मला 20 सेंटीमीटरवर ऑब्जेक्ट दिसणार. किती 20 सेंटीमीटर म्हणजे माझा यू काय झाला -20 सेंटीमीटर. काय झाला -20 सेंटीमीटर. बाकी सगळ्या क्वांटिटीज आहे तशाच ठेवायच्या. ओके, बाकी सगळ्या क्वांटिटीज आहे तशाच ठेवायच्या. तर फॉर्म्युला पण हाच असणार आपला बरोबर. तर आपण हे सगळं पुट इन करूया. ओके, काय करायचं सगळं पुट इन करायचं आता ह्याच्यामध्ये. बरं आपण बघतोय कोणत्या जागेवरनं ह्याच्यावर मॅटर करतोय. ओके, बरं सपोज तुम्ही इथनं बघत असतात तर काय केलं असतं तुम्ही. डिस्टन्स कसं काढलं असतं मला सांगा. तर तुमचं डिस्टन्स कोणतं आलं असतं ॲक्च्युली तुमचं डिस्टन्स हे आलं असतं बरोबर. बरोबर ना. ओके, तर हे 5 सेंटीमीटर हे 15 सेंटीमीटर असतं की वेगळं असतं मला सांगा. वेगळं असतं. काय असतं वेगळं असतं. समजलं. त्यावेळेस वेगळं करणार ते तुम्ही ट्राय करा घरी कसं करणार. ओके, मला सांगायचं मी तुम्हाला सांगत नाही. नंतर आपण जेव्हा रिकलेक्ट होऊ तेव्हा बघू. ओके, हो चला आता आपण हे करूया. तर हे जे आहे किती आहे 20 सेंटीमीटर आहे. तर हे काय झालं यू झालं आहे. सी हे काय झालं आहे आर आहे. हे जे आहे ते काय आहे आपलं आर आहे आणि हे 20 सेंटीमीटर म्हणजे काय यू आहे. तर इथं आपण लिहिलेलं आहे -20 का कारण आपले जे रेज आहेत. ओके, रेज आपले कोणत्या डायरेक्शनला जाणार ह्या डायरेक्शनला जाणार आहे. रेज कोणत्या ह्या डायरेक्शनला जाणार आहे आणि आपण पोलपासून मोजतोय मागच्या डायरेक्शनला. पोलपासून मोजतोय मागच्या डायरेक्शनला म्हणून -20 आणि हे पण -15. तर काय येतं बघा 1/v -4/3 upon -20 is equal to 1 - 4/3 upon -15 असं येणार बरोबर. काही प्रॉब्लेम याच्यात. आय होप तुम्हाला हे समजत असेल. ओके, N2 ची व्हॅल्यू काय N2 ची व्हॅल्यू काय आहे 1 आहे. N2 ची व्हॅल्यू काय 1 आहे. N1 ची व्हॅल्यू 4/3. N2 च्या जागी मी काय लिहिला 1, V च्या जागी V मायनस. ओके, N1 च्या जागी 4/3 आणि U च्या जागी काय आलंय आपलं -20 सेंटीमीटर आलंय. -20 लिहिलं. ओके, इथं काय होतं N2 - 1 N1. N2 ची व्हॅल्यू 1, N1 ची व्हॅल्यू 4/3 आणि R ची व्हॅल्यू काय -15. चला सॉल्व्ह करूया आता. हे 1/v इज हे काय येतं मायनस प्लस होऊन जातं +4/60 किती येतं 4/60 आणि हे किती येतं -1/3/15 -1/3/15 आणि हे मायनस प्लस तर हे किती येतं 1/45 येतं. काय येतं 1/45. तर हे काय येतं 4 1 जा 4 15 जा. ओके, तर हे काय येतं 1/v इज इक्वल टू 1/45 -1/15 येतं. हे 1/15 त्या साईडला घेतो 1/45 -1/15 येतं. तर 1/v इज इक्वल टू काय येतं ह्याला 45 करायचं तर इंटू मल्टिप्लाय बाय 3 करा. ×3 तर हे काय येतं 1 - 3/45. तर हे किती येतं -2/45. तर v ची व्हॅल्यू काय येणार आपली 45/-2. 2 1 जा 2 2 जा 4 बरोबर आणि इथं काय येतं 2 2 जा 4.5. तर v इज इक्वल टू काय येतं 22.5 सेंटीमीटर -22.5 सेंटीमीटर. किती येतं -22.5 सेंटीमीटर म्हणजे किती आहे बघा. हे 20 हे टोटल 20 आहे. 22.5 सेंटीमीटर म्हणजे इथं आलं समथिंग. ओके, हे 20 आणि हे काय झालं 2.5 सेंटीमीटर एक्स्ट्रा -22.5 सेंटीमीटर. समजलं. तर इथं इमेज बनते. बरं ही इमेज कशी असणार रिअल असणार की व्हर्च्युअल असणार. ही इमेज कशी असणार रिअल का व्हर्च्युअल मला सांगा. दोघांचे साईन कसे आहेत प्लस आहे का मायनस आहेत. ओके, दोघांचे साईन काय आहेत सेम आहेत बरोबर. यूचे पण -20 आहे आणि व्हीचं पण काय आहे -22 आहे बरोबर. -22.5 मायनस म्हणजे काय दोघांचे साईन सेम. दोघांचे साईन सेम म्हणजे काय झालं आपलं जे इमेज असणार ती कशी असणार आहे व्हर्च्युअल असणार आहे. कशी असणार आहे व्हर्च्युअल असणार आहे. समजलं.
सो आज इथंच थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण लेन्सेसवर जाणार आहे. कशावर जाणार आहे? लेन्सेसवर. ओके. सो बाय.